कल्याणनगर महामार्गावरील गुळुंचवाडी येथे भीषण अपघात झाला असून मी आता त्या घटनास्थळी आलेलो आहे। आपण या ठिकाणी जर पाहिले तर भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रकने जवळपास 10 ते 15 जणांना चिरडले आहे आणि या दुर्दैवी घटनेत 4 जणांचा जागीच मृत्यू झालेला आहे, तर 10 ते 15 जण गंभीर जखमी झाले असून जखमींवरती सध्या जवळच्या खासगी रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत। जर आपण परिस्थिती पाहिली तर जवळपास अर्धा किलोमीटर या भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रकने या ठिकाणी अंत्यविधीवरून जे काही माघारी नागरिक येत होते त्यांना चिरडलेले आहे। त्यामुळे गावामध्ये खरंच दुःखद घटना घडलेली आहे। नागरिक संतप्त आहेत। गेली 2 तासापासून या ठिकाणी रास्ता रोको केलेला आहे। आपल्यासोबत बोलण्यासाठी पोलीस अधिकारी आपण त्यांच्याशी बोलू। काय सांगाल सर, घटनेची तीव्रता जर बघितली नागरिकांमध्ये संतापाची लाट पाहायला मिळते। 2 तासांपेक्षा अधिक काळ रास्ता रोको केलेला आहे। त्याच्यामध्ये सकाळी 11:30 वाजण्याच्या सुमारास हा अपघात झालेला आहे। नगर कडून कल्याण बाजूकडे जाणारा जो ट्रक आहे हा NH61 हा रोड आहे। या रोडवरती आणे बाजूकडून म्हणजे नगर साईडला तीव्र उतार आहे। त्या तीव्र उतारावरनं तो ट्रक खताचा ट्रक येत असताना त्याचा ताबा तुटला आणि अंत्ययात्रा करून आपापल्या घरी जात असणाऱ्या नागरिकांवरती तो ट्रक जाऊन अपघात झालेला आहे। त्याच्यामध्ये 4 म्हणजे 2 महिला, 2 इसम आणि 1 लहान मुलगा असे मयत झालेले आहेत आणि 10 ते 15 लोक जखमी आहेत। आणि अपघात हा होत असताना त्याचा ताबा सुटल्यानंतर त्यांनी 3 कारला धडक मारून अपघात केलेला आहे। यामध्ये जखमी किती आहेत आणि मृत किती आहेत? मृत जवळजवळ 4 आहेत मृत आतापर्यंत आणि जखमी जवळजवळ 12 ते 13 आहेत। त्यांना खासगी रुग्णालयामध्ये उपचारासाठी आळे गावामध्ये आणि आळे शहरामध्ये खासगी दवाखान्यामध्ये नेलेला आहे। ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट पाहायला मिळते। या ठिकाणी अँब्युलन्स उशिरा मिळाली, जर लवकर अँब्युलन्स आलेली असती तर अनेकांचे जीव वाचले असते। पोलीस प्रशासन सुद्धा उशिरा आले, त्यामुळे ग्रामस्थ आक्रमक आहे। हे असं काही पोलीस प्रशासनाला ज्यावेळेस कळालं त्यावेळेस पोलीस प्रशासन तात्काळ इथे आलेले आहेत। आळेफाटा पोलीस स्टेशनचे आमचे API, PSI कर्मचारी, त्याचप्रमाणे RCP 2 गाड्या, मी स्वतः तिथे तात्काळ आलेलो आहे। असं काही लेट झालेलं नाही आहे। ही नेहमीची भावना आहे नागरिकांची, त्यामुळे ते तसं बोलतात। परंतु तात्काळ आपण नागरिकांच्या मदतीने आणि पोलीस प्रशासनाच्या मदतीने जखमींना रवाना केल्यामुळे त्यातील जीव बरेच वाचलेले आहेत। परंतु नागरिकांची अशी मागणी आहे, इथले सरपंच आहेत, माजी सरपंच, त्यांच्या बोलण्यात आलं की 2014ला आम्ही नॅशनल हायवे यांना रिंग रोडच्या संदर्भात मध्ये प्रस्ताव पाठवला होता, परंतु त्यांनी अद्यापर्यंत केला नाही। त्यामुळे हे अपघात सत्र चालू आहे आणि लवकरात लवकर शासनाने हा रिंग रोड करावा अशी त्यांची मागणी आहे। नक्कीच ग्रामस्थ संतप्त आहे। जोपर्यंत नॅशनल हायवे प्राधिकरणाकडून ठोस आश्वासन मिळत नाही तोपर्यंत महामार्गावरील रास्ता रोको सुरूच राहणार असल्याने महामार्गावरती मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी सुद्धा पाहायला मिळत आहे। हेमंत सापुडे, झी मीडिया, जुन्नर, पुणे।